शेती इकायची नसते, शेती राखायची असते। आपल्या जमिनी ही आपली शेतकऱ्यांची ओळख आहे। ज्या दिवशी त्या जमिनी आपल्याकडे नसतील, आपण माणूस म्हणून सुद्धा इथं राहणार नाही। शेतकरी तर लांबची गोष्ट। शिवाजीराव डोळेंसारखी जी माणसं आहेत, ज्यांनी पडीक जमिनीला असं शेतीचं स्वर्ग बनवलं की आपण कुणाच्या संगतीत राहतो, आपण तसे घडतो। संगत कुठली आहे त्याच्यावर आपला विकास आणि डेव्हलपमेंट ठरते। तर अशा माणसांची संगत ही शेतकऱ्यांच्या भल्याची आहे। शेतीविषयक त्यांचं काम पाहिलं। काजूला कर्नाटकमध्ये त्यांनी 85 ते 90 रुपयाचा भाव असताना स्वतः त्याचा हमीभाव नक्की करून 165 रुपये दिलेला माणूस येतो। तर जो शेतकऱ्याला हमीभाव देतो ना, तो खरा शेतकऱ्याच्या जवळचा, हे लक्षात ठेवा। आपल्याला कुणाकडनं काही नकोय। आपण जे पिकवतो त्या आमच्या पिकाच्या मालाला तुम्ही गॅरंटी द्या, बाकी आम्ही आमचे समर्थ आहे। एक दिवस असा येईल की या राज्याला, देशाला कर्ज शेतकरी देईल, पण त्याच्यासाठी शेतकरी जे पिकवतोय ना, त्या शेतकऱ्याच्या पाठीशी तुम्ही उभं राहिलं पाहिजे। आणि हे जे आधुनिक तंत्रज्ञान आहे, त्या आधुनिक तंत्रज्ञानाला आत्मसात केलं पाहिजे की 2-2 वर्ष स्वराज्यात पाऊस नाही पडला तरी थंडीच्या दवावर ज्वारी बाजरी काढणारी जाते आपली। परिस्थिती जेवढी बिकट, मराठा तेवढाच तिखट। या महाराष्ट्रात जो शेतातनं काहीतरी पिकवतो त्याच्या इतका तिखट माणूस या जगात शोधून सापडणार नाही। त्यामुळे मंडळींनो, शेतकरी जपा, शेती जपा आणि शेतीसाठी काम करणाऱ्या अशा माणसांबरोबर राहून स्वतःचाही विकास करून घ्या।